नमस्कार. आपण पाहत आहात सूरज ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज. पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे नांदेड सिडकोत जल्लोष. सीएम न्यूज संपादक संजय कुमार गायकवाड यांनी घेतलेला हा सविस्तर वृत्तांत. नमस्कार. आपण पाहतात सूरज ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज. आज आपण नांदेड शहरातील सिडको भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी जंतर मंतरवर जे चालू असलेलं उपोषण, जेव्हा या ठिकाणी आज राजीनामा घेतला तेव्हा कुठेतरी थोडाफार न्याय मिळाला. या संदर्भात या ठिकाणी आज सिडको हाडको परिसरामध्ये पूर्ण या ठिकाणी जल्लोष साजरा होत आहे. त्यामध्ये घेतलेला हा वृत्तांत काय सांगणार ताई? 19 आणि 20 तारखेला सिडको मध्ये आम्ही संविधान वाचन करून हे आंदोलन करून आम्ही सिडको काँग्रेस सर्व पक्षीय यांनी आम्ही पाठिंबा दिला. खरंच या सरकारचा अधिकार असो, हे शासन, हे कायदा, हे काहीच कामाचं नाही. 18 लाख युवकावर खूप मोठा अन्याय झाला आहे. या जंतर मंतर आंदोलनामध्ये दिल्लीमध्ये अनेक युवक युवती महिला सहभागी झाले. त्या महिलेवर लाठीचार्ज झाला. त्या महिलेवर खूप कपडे फाडण्यापासून ते त्यांना रस्त्यावर लोटण्यात आले. त्यांना लाठीचार्ज झाला. त्यांना खूप दुःख झालं. खरंच या सरकारने थोडा तरी विचार केला पाहिजे. युवकांसोबत असं अन्याय होऊ देणे कामाचं नाही. पेपर फुटी होतो, लिंक होतो, हे एक धक्कादायक गोष्ट आहे. या केंद्र सरकारला म्हणायचं काय? धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री यांना थोडी तरी लाज वाटली पाहिजे. आज इथं महिलावर अत्याचार होतो, कधी महिलांची सुरक्षा नाही आणि लिंक पेपर फुटी करतो. हा शिक्षण मंत्र्यांनी तर राजीनामा दिलाच. या देशामध्ये आज खूप जल्लोष आहे आणि सिडको हडको या इथून आम्ही सगळ्या महिला आणि सगळे आमचे युवक कार्य असतील, सगळे असतील, आम्हाला खूप मोठा आनंद झाला. या ठिकाणी संबंध सिडको हाडको परिसरात या ठिकाणी जात धर्म पक्ष बाजूला ठेवून या ठिकाणी संबंध समाज या ठिकाणी जे नव तरुण आहेत ते या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि या ठिकाणी तो जंतर मंतरवर जे उपोषण होतं, उपोषणाला नक्कीच कुठेतरी न्याय मिळाला असं समजून या ठिकाणी आज सिडको परिसरामध्ये जल्लोष साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त घेतलेला हा वृत्तांत काय सांगणार आहे? जय भीम, जय शिवराय. माझा एक सांगण्याचा उद्देश आहे, हे आंदोलन कोणत्या ह्याच्यासाठी मुलांना शिक्षणासाठी, पूर्ण मुलांचं जे नुकसान झालंय, मुलांचं जे आता नेट पेपर मध्ये जे मुलं मृत्यू मेलेत, त्यांचं न्याय मिळाला पाहिजे. यासाठी आम्ही सगळे आमची टीम आणि आमचे सगळे कार्यकर्ते इथं आम्ही 2 दिवसापासून आंदोलन करून अखेरला त्यांना न्याय मिळाला की आमचं खूप म्हणजे आम्हाला खूप चांगलं वाटलं. कठोर परिश्रम घेऊन कितीतरी जणांचं या जंतर मंतरवर रक्त सांडण्याच्या नंतर हा या ठिकाणी न्याय मिळाला आहे. त्यानिमित्त घेतलेला हा वृत्तांत काय सांगत आहे? भारतामध्ये पेपर फुटीवर सोमन वांचूक पर्यावरणवादी या देशाचे आणि झुरळा पार्टीचे अभिजित दिपके यांनी जे आंदोलन सुरू केलं जंतर मंतरवर, त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलेलं आहे. या आंदोलनामध्ये बऱ्याच लाठीकाठ्याने विद्यार्थ्यांवर मारहाण केली. आतापर्यंत एवढा अमानुष लाठीचार या देशामध्ये कधी झाला, पण या मोदी सरकारमध्ये युवकावर जे अभ्यास करून नीटची परीक्षा देऊन डॉक्टर होतात, इंजिनियर होतात, वकील होतात, या देशाचं जे भविष्य आहे त्या भविष्यावर वार करण्याचे काम या प्रधान आणि या मोदी सरकारने केलेलं आहे. अखेर अभिजित दिपके आणि सोमन वांचूक प्रयत्नाला यश आलेलं आहे आणि या झुरळा पार्टी समोर या मोदी सरकारला लागेल झुकून या धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा द्यावा लागला. त्याबद्दल आम्ही इथं सिडको हाडको वासियाच्या वतीनं आम्ही आंदोलन करून जे यश आलं त्याबद्दल त्या यशाचं आम्ही स्वागत करतो, अभिनंदन करतो. अशा प्रकारे या ठिकाणी सिडको हाडको परिसरामध्ये आज बऱ्याच वेळापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस या ठिकाणी पुष्प अर्पण करून या ठिकाणी हा जल्लोष साजरा होत आहे. त्यानिमित्त घेतलेला वृत्तांत. जंतर मंतरवर त्याने जे आंदोलन केलं त्याला येऊन कोणीतरी सहानुभूती दाखवायला पाहिजे होती सरकारची. कोणी लोक त्याला बोलायलाही आले नाही किंवा काय नाही आणि उलट त्यांच्यावर जनावरासारखे जे काय लाठी हल्ला करून त्यांना तिथून पिटाळून लावण्याचे जे प्रयत्न केले गेले, परंतु त्यांचे धैर्याला दाद दिली पाहिजे. आणि अशा ह्याच्यामध्ये मधून कोणाला त्याला हे न जुमानता तो वरच्या वर तिथं संख्या वाढत गेली. शासनाचं होतं की यांना पिटाळून लावले तरी पळून जातील, परंतु पळण्याऐवजी इथं संख्या वरच्या वर वाढत गेली. सरकारला दबावं लागलं, झुकावं लागलं आणि त्याच्यामध्ये जे विद्यार्थ्यांना त्यांनी जे मागण्या होत्या त्या त्याने आपल्या पदरात पाडून घेतल्या. त्याच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. आज जे भारतीय जनता पार्टीचे जे मंत्री आहेत त्यांचा आज राजीनामा घेण्यात आलेला आहे. त्यानिमित्त या ठिकाणी सिडको हाडको परिसरामध्ये जो जल्लोष आहे त्याचा आपण या ठिकाणी वृत्तांत घेत आहोत. काय सांगणार त्याविषयी? प्रथमतः नीट संदर्भाच्या आंदोलनाच्या बाबतीत बोलत असताना
आम्ही ज्या वेळेस नीटचा पेपर फुटला त्याच्या दुसऱ्या दिवशी NTA चे प्रमुख आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात यावा म्हणून आम्ही जेव्हा नीटचा पेपर फुटला होता त्याच्या दुसऱ्या दिवशी याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक सिडको नवीन नांदेड येथे आंदोलन केलं होतं. त्यानंतर 3 दिवसापूर्वी 19 व 20 तारखेला आम्ही जंतर मंतर येथे चालू असलेल्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा म्हणून 2 दिवसीय संविधान वाचन आंदोलन सुद्धा केले होते. या ठिकाणी मला जास्त काही न बोलता एक गोष्ट सांगावीशी वाटते. संघर्षों के साये में इतिहास हमारा पलता है, जिस और जवानी चलती है उस और जमाना चलता है. आणि या जवानीच्या जमान्यानं या धर्मेंद्र प्रधानला राजीनामा द्यायला भाग पाडले. याचा आम्हाला भारतीय म्हणून सर्वप्रथम खूप खूप अभिमान वाटतो. आणि या अभिमानाच्या संघर्षाच्या लढाई लढत असताना आम्हाला युवक विद्यार्थ्यांसह आमच्या प्रतिष्ठित वयोवृद्ध वयस्कर सर्व मार्गदर्शकांचे मार्गदर्शन लाभले. त्यामुळेच आम्ही धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यासाठी हा लढा बुलंद करू शकलो असं मी सर्वप्रथम मानतो. आणि हा जल्लोष करताना आम्हाला खुशी पण वाटत आहे आणि दुःख या गोष्टीचं आहे की महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारत देशातील अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. पण हा जल्लोष त्या गोष्टीसाठी आहे की इथून पुढचा कोणताही मंत्री असेल, नेता असेल, इथून पुढे भ्रष्टाचारी काम करत असताना किंवा देश विघातक कृत्य करत असताना त्यांना ह्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे की आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यावर या देशात जल्लोष होत आहे. या गोष्टींचा त्यांना लाज बाळगली पाहिजे. या कारणार्थी आज आमचा हा जल्लोष होता. आणि इथून पुढे जर या देशामध्ये नीट संदर्भात जर पेपर फुटीसारखे अनेक प्रकरण जर घडत असतील तर या ठिकाणी विद्यार्थी या देशातली सत्ता पालटून टाकल्याशिवाय शांत बसणार नाही असं आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो. धन्यवाद. या देशातल्या मनुवादी अहंकारी सरकारनं जे आज निर्णय घेतलाय, 1 महिना झालं विद्यार्थी आज उपोषणाला बसलेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणारं सरकार आज विद्यार्थी जेव्हा जंतर मंतरवर लाखोच्या संख्येत आले तेव्हा या घाबरलेल्या सरकारनं आज त्यांच्या एका मंत्र्याचा राजीनामा घेऊन आज या देशातील जे काय आमचे 22 लाख विद्यार्थ्यांवर अन्याय झाला होता त्यातले जवळपास 50 विद्यार्थी देशभर त्यांनी त्या ठिकाणी या घटनेच्या निषेधार्थ आत्महत्या केली होती. त्या सर्व विद्यार्थ्यांचं दुःख आमच्या मनात होतं. त्या विद्यार्थ्यांच्या दुःखापायी त्यांच्या कुटुंबावर आलेल्या संकटापायी आज देशभर आंदोलन निर्माण झालं आणि त्या आंदोलनाची ठिणगी जंतर मंतर इथून पेटून काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत पोहोचली. आणि त्याच ठिणगीचं रूप आज आपण पाहत आहोत की देशाच्या पंतप्रधानाला त्याच्या धर्मेंद्र प्रधान नावाच्या चोर मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागला. आज आम्हाला विद्यार्थ्यांचा झालेल्या त्यांच्या कुटुंबाचं दुःख आहे, पण आज विद्यार्थी एकत्र येऊन या देशातल्या सरकारला आम्ही झोकू शकल्या याचा आनंद सुद्धा आमच्या मनात आहे. विद्यार्थ्यांच्या बलिदानाला आम्ही कधीच वाया जाऊ देणार नाही. आणि या देशातल्या मनुवादी अहंकारी सरकारला वेळोवेळी त्यांनी चुका केल्यानंतर रस्त्यावर उठून आमचं वैयक्तिक कितीही नुकसान झालं, आमच्या वैयक्तिक वर काही जरी परिणाम झाला तर आम्ही घाबरणार नाही. या देशातल्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आम्ही सरकारला जबाब विचारल्याशिवाय राहणार नाही. सिडको हाडको येथे आम्ही मागील 19 आणि 20 तारखेला केंद्रीय जे मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी जंतर मंतर इथे झालं असलेल्या आंदोलनाला अभिजित दिपके, वांगचूक यांच्या आंदोलन आम्ही समर्थन केलं होतं. आणि त्याच समर्थनातून आज संबंध महाराष्ट्रभर देशभर धर्मेंद्र प्रधानच्या या भ्रष्ट नीतीवर राजीनामा मागितल्यानंतर आज राजीनामा त्यांनी एका म्हणजे शेवटच्या कंडिशनला राजीनामा दिला. या राजीनाम्यानंतर सुद्धा आज आम्ही जागे राहणार आहोत. देशातला प्रत्येक नागरिक आता जागा राहणार आहे. त्याचे हक्क आणि अधिकार मागण्यासाठी प्रत्येक जण आता या ठिकाणी तळमळीनं पुढे येणार आहे. आणि हेच लोकशाहीचं आहे की लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे, प्रत्येक नागरिक आपला हक्क मागण्यासाठी समोर येऊ शकतो. मी धर्मेंद्र प्रधान यांच्या या राजीनामाचं संबंध देशभर आज जे काही चालू आहे त्या संदर्भात सर्व आंदोलन करते व ज्यांनी हुतात्मा केलं त्यांच्या बलिदानाला या ठिकाणी विजय झाला असं म्हणतो. नक्कीच या ठिकाणी जेव्हा इंग्रजांना राज्य केलं तेव्हा इंग्रजांना पळून लावण्यासाठी पूर्ण भारतीय एका जागी झाले. परंतु या देशामध्ये या देशातल्याच एखाद्या मंत्र्याला बाहेर काढण्यासाठी राजकारणातून आज पूर्ण देश एका जागी येत आहे. म्हणजे ही एक शोकांतिका आहे. या ठिकाणी या CM न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद.